हे सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच जामखेड तालुक्यात अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येत असताना शेवगाव तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। तालुक्यातील अनेक गावांमध्ये तसेच शहरातील काही भागांमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना देशी आणि विदेशी दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे काही ठिकाणी किराणा दुकाने, हॉटेल्स, धाबे तसेच आस्थापनांच्या माध्यमातून अवैधरित्या मद्य विक्री सुरू असल्याचं बोललं जाते। यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत असून कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे। जामखेडमध्ये 42,500 रुपयांचा मद्यसाठा जप्त करून कारवाई करण्यात आली। मात्र शेवगाव तालुक्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध मद्य विक्रीकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखा कधी कारवाई करणार असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। अवैध व्यवसायांमुळे शासनाचा महसूल बुडत असून सामाजिक वातावरणही बिघडत असल्याचे तातडीने विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आता शेवगाव तालुक्यातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाचा धाक बसणार का, की हा व्यवसाय पूर्ववत सुरू राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।